उपांत्य फेरीचा हा सामना आपण बघतोय. जो संघ जिंकणार तो सरळ फायनल मध्ये दाखल होणार. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज, विनंती करतोय. कळकळीची विनंती आहे, फिल्डिंग लावून घ्या. दोन्ही मातब्बर संघ आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त स्पर्धा आणि जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळते. सेमीफायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते. सेमीफायनल 1 चा सामना आपण बघतोय. एका साईडला सर्वेश 11 तर दुसऱ्या साईडला प्रियांश 11 हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. सकाळपासून भरपूर कष्ट दोन्ही टीमने केलेले आहेत, परंतु आता ही करो या मरो की स्थिती आहे. डू ऑर डाई मॅच आहे. जो संघ जिंकेल तो मात्र पहिला संघ आपल्याला मिळणार आहे, जो मात्र फायनल मध्ये दाखल होणार आहे. पाहूया. चला मित्रांनो, आता वेळ कमी प्रमाणामध्ये घ्या आणि थोडंसं आपल्याला स्पीडअप करावं लागेल. फास्ट क्रिकेट तुम्हाला आता इथून खेळावं लागेल, कारण या स्पर्धेच्या आता शेवटच्या टोकाला आपण येऊन ठेपलेलो आहे. विनंती आहे, टाइमपास आता चालणार नाही. लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या आणि मॅच स्टार्ट करा. जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळते. शिवपुत्र गोविंदा पथक आयोजित शिवपुत्र प्रीमियर लीग 2024 पर्व 10 ही स्पर्धा संपूर्ण आनंदवाडीला एकत्र आणते. ही स्पर्धा मैत्रीचं नातं जपणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. या स्पर्धेचा ग्लॅमर वेगळा आहे. ही स्पर्धा तुम्हाला 1 वर्ष या स्पर्धेची वाट पाहावी लागते आणि आज मात्र तो दिवस उजाडला आहे आणि आजच्या दिवसातील मात्र शेवटच्या काही मॅचेस बाकी आहेत. तर तुम्हाला आता इथून चांगलं क्रिकेट खेळणं गरजेचं. पाहूया सामन्याला सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. 3, 2, 1. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती इथे मात्र पंच कवायत प्रकार करत असताना आमच्यापर्यंत इशारा दर्शवतात की हा वाईट बॉल आहे. प्रत्येक जण आपापल्या खिडकीतून ही मॅच एन्जॉय करतोय. त्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही या शिवपुत्र प्रीमियर लीग 2024 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. यावेळेला फटका चांगला. बॉल हवेमध्ये, तिथे मात्र चांगली फिल्डिंग आणि हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी, परंतु आता या दोघांमध्ये बॅटल चांगलं रंगलेलं आहे. गोलंदाजी करतोय त्या अक्षयने देखील इम्प्रेस केले, परंतु भूषण देखील काही कमी नाही आहे. त्याच्याकडे देखील चांगले फटके आहेत. फटका चांगला आहे. इथे घडतंय काय? या बॉलवरती आता धावा किती अंपायर कळवतात. चला आता अंपायर कळवतील या बॉलवरती नक्की धावा किती आहेत. एकच जाऊ या बॉलवरती मिळणार आहे. 2 बॉल आणि 2 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज अक्षय तयार होत आहे. स्ट्रायकिंगला भूषण बॅटिंग करण्यासाठी तयार होत आहेत. जबरदस्त फटका. बॉल हवेत आणि तिथे मात्र दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला आणि जिथे 1 धाव होती तिथे दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. 2 धावा भरपूर वेगाने पूर्ण होत आहेत आणि 2 धावांवरती आता बॅट्समनला इथून संयम दाखवावा लागतोय. पुन्हा एकदा अक्षय ओव्हर द विकेटनं. या वेळेला वॉर्ड स्ट्रोक. मॅग्निफिशंट फटका. फॅब्युलस स्ट्रोक.
लेन बॉल पिक केला समोरच्या दिशेला, अनस्टॉपेबल अनबिलेबल हा फटका आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि 4 धावा या बॉलवरती प्राप्त झालेल्या आहेत. ज्या फटक्यांसाठी ओळखला जातो हा खेळाडू ते फटके येण्यास आता सुरुवात झालेली आहे. आणखीन एक जबरदस्त फटका आणि या बॉलवरती आता धावा मिळतात 2 धावा. ओव्हर नंबर आता 1 चा खेळ इथे मात्र संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 10 रन्स आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 10 धावा धावफलकावरती. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्या जर्सीच्या मागे आपण सातत्याने 10 आकडा पाहिला आणि त्याच आकड्याची आठवण करून देणारा हा आकडा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही तुमच्याकडे 10 बॉल बाकी आहेत आणि या 10 बॉल मध्ये किती धावांचा डोंगर इथून मात्र रचला जाईल बॅटिंग करणाऱ्या सर्व्हिस 11 या टीमच्या माध्यमातून. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती धनंजय आला. धनंजयचा पहिलाच बॉल आणि इथे घडतंय काय, स्ट्राईक हवी होती बॅट्समन भूषण या खेळाडूला आणि ते स्ट्राईक आता मिळालेली आहे. विकेट सॅक्रिफाय केली या खेळाडूने भूषणसाठी, कारण भूषणची बॅट सध्या तळपलेली आहे, त्याला स्ट्राईक मिळणं हे गरजेचं आहे आणि आता स्ट्रायकिंग इन वरती आला भूषण. या वेळेला स्ट्रोक चांगला आहे. या बॉलवरती धाबा मिळत आहेत 2. 2 धाबा प्राप्त झालेल्या आहेत. दोनच धावेंवरती आता बॅट्समनला शांत राहावं लागते. भूषण नालगे सध्या खेळतोय. यावेळेला दिशाहीन गोलंदाजी. आता स्ट्राईक जर का आपण बघितलं तर खेळपट्टीवरती 2 सख्या भावांची जोडी आपल्याला पाहायला मिळते, छोटे मिया बडे मिया. पुन्हा एकदा बॉलर आता तयार होतात. धनंजय हा निघाला. या वेळेला हा बॅटची कडा, परंतु इथे मात्र विकेट काढण्याचा प्रयत्न झाला परंतु प्रयत्नांना अपयश मिळते आणि आता शांत राहावं लागतंय भूषण या खेळाडूला. जबरदस्त गोलंदाजी. 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपण बघतोय 13 धावा. दरम्यानचा पुढचा बॉल पाहूया. धनंजयच्या स्पेल मधील अजूनही 2 बॉल बाकी आहेत आणि हे 2 बॉल आता कशा रीतीने हाताळले जातील. या वेळेला फटका अप्रतिम आहे आणि याही बॉलवरती एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. 14 धावा धावफलकावरती. आता शेवटचा बॉल, या ओव्हर नंबर 2 मधील शेवटचा बॉल. काय घडणाऱ्या, गोलंदाज निघालाय राऊंड विकेटनं. कोण बनवून तो सध्या गोलंदाजी करतोय, धनंजय. जबरदस्त बॉलिंग. चला ते आमचे लाडके प्रेक्षक, विनंती असेल फुटपाथ वरती आपण बसू नका. या वेळेला इथे घडतंय काय, पुन्हा एकदा आपली विकेट सेफ ठेवण्याचा प्रयत्न झाला आणि छोटे मिया इथे घडणार काय. आता पंच तिथे पडताळणी करतील नक्की काय आहे.
विश्वास इथे इथे आपल्याला पण डी दिलेला आहे. अरे मगाशी आम्हाला पण दिलेला डी. दोन ओव्हरचा खेळ संपला आणि धावफलकावरती 15 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 15 रन्स ऑन दी बोर्ड, 2 ओव्हर कंप्लीट, लॉस ऑफ 1 विकेट. पंधरा धावा धावफलकावरती 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आता शेवटचे 5 बॉल बाकी आहेत आणि या 5 बॉलमध्ये आता किती धावा जमवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. चला, विश्वास फायटर्स आणि दिलीप 11 दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉससाठी. थोडीशी घाई करा मित्रांनो, कारण अजूनही 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत, तर लवकरात लवकर या. गोलंदाज तयार झाला. बॉलरचं नाव रोशन. रोशनचा पहिलाच बॉल आणि तिथे रनआउटची संधी, परंतु 1 धाव आता कंप्लीट झालेली आहे. एका धावेवरती इथून शांत राहावं लागते. 16 धावा धावफलकावरती अजूनही 4 बॉल बाकी आहेत आणि या 4 बॉलमध्ये किती धावा जमवल्या जातील. बेस्ट वर्सेस बेस्ट सध्या लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कोणच सहजासहजी हार मानण्यास तयार नाहीये, कारण टॉप 4चे संघ आपण सध्या बघतोय. नेक्स्ट मॅच टॉस जिंकला विश्वास या टीमने. यावेळेला फटका अप्रतिम आहे आणि इथे मात्र थांबवलं जाते. या बॉलवरती कोणत्या प्रकारची रन्स देखील आपल्याला पाहायला मिळत नाहीये. यावेळेला फटका अप्रतिम आहे आणि हा देखील डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते रोशन या गोलंदाजी. दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे आणि याही बॉलवरती 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपण बघतोय. 18 धावा धावफलकावरती. आता शेवटचा बॉल. शेवटचा बॉल पहिल्या डावातील. गोलंदाज तयार होतोय रोशन. दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळचा हा बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये, जिथे मात्र आणि नो बॉल. अंपायरचा सिग्नल. चला, पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय आहे. नो बॉल. आता फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. यापुढील चेंडू असणारा फ्री हिट. 20 झाला ना. 20 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल. ये चले रोशन. यावेळेला फटका चांगला आणि या बॉलवरती धावा मिळतात 2.
धावफलकावरती धाबा 22 आणि विजयासाठी लक्ष्य 23 धावांचं. पाहूया आता या 23 धावा कशा रीतीने कंप्लीट केल्या जातील. 15 बॉल 23 धावा, 23 धावा 15 चेंडू. पैसे पडले बघ. स्टंप लीड कर रे. स्टंप मधला स्टंप कर. चला फिल्डिंग लावून घ्या. नेक्स्ट मॅच विश्वास फायटर्स. आपण टॉस जिंकला. निर्णय काय? पंधरा बॉल मध्ये आता 23 करायच्या आहेत. 15 चेंडू 23 धावा, 23 धावा 15 चेंडू. काय घडणार या मॅच मध्ये? गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आला. कौशल गोलंदाजी मार्क वरती. कौशलचा पहिलाच बॉल आणि तिथे मात्र पहिलाच बॉल डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चुरस वाढलेली आहे. रंगतदारपणा आला या मॅच मध्ये. पहिलाच बॉल डॉट बॉल हाताळला. अक्षयच्या विरोधात हा डॉट बॉल. आणखीन एक चांगला बॉल. इथे घडलं काय? बॅटची कडा परंतु कॅच ड्रॉप झाली आणि इथे मात्र कॅच ड्रॉप झाली. जीवदान मिळाले अक्षय या खेळाडूला. पाहूया या जीवदानाचा आता कितपत फायदा उचलला जाईल. पुन्हा एकदा क्रिकेट खेळण्याची संधी मिळालेली आहे अक्षय या खेळाडूला. दरम्यानचा पुढचा बॉल. आणखीन एक चांगला बॉल. तिथे लगातारचा तिसरा बॉल डॉट. काय गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. आगीचे गोळे फेकत असताना सध्या गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. कौशल जबरदस्त बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी. 3 बॉल मध्ये एकही धाव आतापर्यंत या गोलंदाजाने खर्च केलेली नाहीये. दरम्यानचा पुढचा बॉल. दरम्यानचा पुढचा बॉल. बॉलर तयार. आणखीन एक चांगला बॉल. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झाली. 2 वेळा चूक झाली. आता ही कॅच किती महत्वाची होती येणारा काळ तुम्हाला सांगून जाईल. आता 1 बॉल बाकी आहे ओव्हर नंबर 1 मधील. पाहूया 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 1 धाव टीमच्या स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 22. प्रत्येक बॉल वरती 2 रन. बॉलर निघालाय ओव्हर द विकेट ना. कौशल. ओ स्विंगिंग यॉर्कर. जबरदस्त गोलंदाजी. भारदस्त गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. कौशल. काय बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. ज्या प्रकारे दुकानदार धान्य देत असताना कंजूसपणा दाखवतो तशाच प्रकारचा कंजूसपणा दाखवला या गोलंदाजाने बॉलिंग करत असताना. जबरदस्त गोलंदाजी. गुड बॉलिंग परफॉर्मन्स बाय कौशल. इम्प्रेस केलं आपल्या बॉलिंगनं. आता 10 बॉल मध्ये 22 करायच्या आहेत. ही ओव्हर टर्निंग पॉइंट राहणार आहे. 10 बॉल मध्ये 22 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती भूषण.
भूषणचा पहिलाच बॉल, रनआउटची संधी. थांबवलं जात आहे कारण बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई सध्या सुरू आहे. अक्षय सध्या स्ट्रायकिंग इनवरती उभा आहे. पहिलाच बॉल डॉट बॉल आलाय अक्षयच्या विरोधात. भूषण नलगे पुन्हा एकदा निघालाय ओव्हर द विकेटनं. यावेळीचा हा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर, पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आता 21 करायचे आहेत. गोलंदाज निघतोय ओव्हर द विकेटनं. आणखीन एक चांगला बॉल हवेत. रनआउटची संधी, परंतु धनंजय काय वेगाने धावला. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉल त्याने योग्य टप्प्यावरती हाताळले आहेत. आता धनंजयच्या अस्तित्वाची लढाई आहे. त्याला चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे, परंतु भूषण सध्या चांगली गोलंदाजी करतोय. त्याचं कौतुक व्हायला हवंय. त्याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. जबरदस्त बॉलिंग. 8 बॉल ना. आणखीन एक चांगला बॉल, रनआउटची संधी आणि बॅट्समन झालाय RUNOUT रनआउट. बॅट्समन बाद झालेला. फर्स्ट विकेट टू गॉन. धनंजय बॅक टू द पॅव्हिलियन. बिग विकेट. मोठा मासा गळाला लागलाय फिल्डिंग करणाऱ्या सर्वेश 11 या टीमच्या. आता येणारे बॉल 7 आणि 7 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. 20 7 बॉल मध्ये 20 धावांची गरज. काय घडणारा या मॅच मध्ये, कोणता संघ जिंकणारा, कोणता संघ फायनल मध्ये दाखल होणारा. सेमीफायनल 1चा सामना थांबलाय. प्रेशर आहे कारण प्रत्येक बॉल हा लाख मोलाचा आहे दोन्ही टीमसाठी. 7 बॉल मध्ये 20 करायच्या आहेत. ही 2 बॉल त्याला योग्य टप्प्यावरती हाताळावे लागतील, परंतु इथून का मोठा फटका आला बॅट्समन अक्षयच्या बॅटमधनं, तर शेवटच्या ओव्हरमध्ये भरपूर प्रेशर येणार नाहीये. 7 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. 20. आशिष न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे. इनियट नंबर 3 मध्ये गोलंदाज निघालाय. दरम्यानचा पुढचा बॉल, फुलटॉस बॉल आणि इथे घडतंय काय. बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये आणि आता इथे मात्र 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. 6 बॉल मध्ये 19. 6 बॉल मध्ये 19. गोलंदाज निघालाय भूषण. बॅटची कडा, यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षक कौशल पकडला जातोय जेल. कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच असं म्हटलं जातं आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. आता बॅट्समन अक्षय बाद झालेला. येणारे बॉल 5 आणि 5 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. 19. 5 बॉल मध्ये 19 धावांची गरज. 3 षटकार, 1 सिंगल. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली भूषण या खेळाडूची. आता गोलंदाजी मार्क वरती महत्वपूर्ण षटक हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल मागच्या मॅच मध्ये त्यानं 11 धावा डिफेंड केल्या होत्या. आता 19 धावा त्याला डिफेंड करायच्या आहेत. विशाल निघालाय. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज जाहीर झालेला आहे. विशालचा पहिलाच बॉल आणि या बॉलवरती धावा मिळत आहेत 2. आता येणारे बॉल 4 आणि धावा करायच्या आहेत 17. 4 बॉल 17 धावा. 17 धावा 4 चेंडू. काय घडतंय या मॅच मध्ये. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.
आशिषला शेवटपर्यंत लढा द्यावा लागेल या मॅच मध्ये. यावेळीचा हा बॉल हवेत, रनआउटची संधी आणि बॅट्समन झालाय रनआउट. मॅच मध्ये ट्विस्ट. आता 3 बॉल मध्ये 17 करायच्या आहेत. 3 बॉल आणि 17 धावा. काय घडणार या मॅच मध्ये? 3 बॉल मध्ये 17. नेक्स्ट मॅच विश्वास फायटर संघ आपला निर्णय. तीन बॉल मध्ये 17 निघालाय विशाल. बॅटिंग आहे का? विशाल मात्र निघाला. दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळेला फुलटॉस बॉल हवेत आणि तिथे मात्र आता इथून मात्र 1 धाव कंप्लीट झाली. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 16 धावेंची गरज. कुठे होता सामना, कुठे येऊन ठेपलाय. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 16 करायच्या आहेत. गोलंदाज निघाला विशाल आपल्या गोलंदाजी मार्क वरती. यावेळीचा हा बॉल लाईन चांगली, फुलटॉस बॉल मिस झाला. आता 1 बॉल मध्ये 16. पहिला फायनलिस्ट संघ आपल्याला येणाऱ्या काही मिनिटातच पाहायला मिळणार आहे. 1 बॉल आणि 16 धावेंची गरज. गोलंदाज तयार झाला. दरम्यानचा पुढचा बॉल आणि सामना जिंकला. अभिनंदन.